नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिव जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी. शिंदेंचा आदेश स्थानिक पदाधिकारी पाळत नाहीत. शिवसेना लोकसभा प्रमुख आनंद पाटलांचा गंभीर आरोप. बीडच्या परळीत मंत्री पंकजा मुंडेंचा जनता दरबारात शेकडो नागरिकांच्या समस्या मुंडेंनी घेतल्या जाणून. धुळ्यात अपेक्षित डिझेल आणि पेट्रोलचा साठा उपलब्ध असल्याची जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुतेंची माहिती. नागरिकांनी अतिरिक्त डिझेल आणि पेट्रोल जमा करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत. जिल्हाधिकारी योगेश कुंभेकरांची माहिती. नागरिकांनी आवश्यक तेवढंच इंधन घ्यावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात महापालिकेकडून दंड भरा जागा भरा प्रकार सुरू. महापालिका अतिक्रमणाविरोधात कारवाई करत असल्याचा देखावा करते आहे का, नागरिकांचा सवाल. कोल्हापुरात ज्योतिबा चैत्र यात्रेची प्रशासनाकडून जय्यत तयारी. ज्योतिबा डोंगर परिसरात 33 ठिकाणी भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था. वाहतूक नियंत्रणासाठी तब्बल 800 पोलीस आणि होमगार्ड. स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला पिंपरीमधून अटक. ऋषिकेश वैद्य याच्यावर माजरी पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा. वसईमध्ये दाखल असलेला गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग. पुण्याच्या मंचरमध्ये प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. प्रांत अधिकाऱ्यांसह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक. विभागाची सापळा रचत कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळलेल्या अनोळखी वृद्ध महिलेच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा. पोस्टमॉर्टम अहवालातून खून असल्याचं स्पष्ट. आरोपींचा शोध सुरू. नाशिकच्या इगतपुरीत महिलेची जादूटोण्याच्या नावाखाली 55,000ची फसवणूक. करणी झाली असं सांगून आरोपी महिलांना घातली भीती. पूजाविधीच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.